सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी पाठ अवघडते, धरून ठेवल्यासारखं वाटतंय, ती डोक्याची पहिली घंटा आहे. मी एखादी बादली उचलली, मी एखादं पोतं उचललं, मी एखादा सिलेंडर उचलला, त्यानंतर मुंग्या चालू झाल्या, सिलेंडर ठेवला, मुंग्या गेल्या. तुम्हाला मुंग्या मोर दॅन 4 आठवड्यापेक्षा जास्त आहेत आणि रोज येतात ते किंवा 15 दिवसातनं कमीत कमी 3 वेळा येतात ते. तर अशा लोकांनी शक्यतो दवाखान्यात दाखवलं पाहिजे. नवऱ्याला इच्छा होत नाहीये आणि बायकोला प्रचंड डिझायर्स होतात ते इंटरकोर्स करायचे, सेक्स करायचे, मग त्याचा कुठेतरी परिणाम मनावरती होतोय, मनाचा परिणाम सगळ्या मसलवरती होतोय. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळापेक्षा जास्त जेवतो तो रोगी. गोड लागणं, आंबट लागणं, तिखट लागणं, आपल्याला लघवी लागली आहे, आपल्याला मोशन लागली आहे, आपल्याला भूक लागली, ह्याचंही सेन्सेशन मणक्यांच्या मज्जातंतूमुळे होतं. ज्यावेळेस स्लीप डिस्क होते त्यावेळेस बॉडीचा भाग, कंबर ही उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला शिफ्ट होते, मणके तिरके होतात. हे तिरकं होणं हे नॉर्मल लक्षण आहे आणि तिरकं नाही झालं तर पूर्ण पायाचा आपला पॅरालिसिस होईल किंवा जीव जाईल. अच्छा. हॅलो, हाय, नमस्कार. मी दिव्या आणि द टीव्हीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपल्याकडे आलेले आहेत प्रसिद्ध कायरोप्रॅक्टर, आयुर्वेद तज्ज्ञ आणि मणका म्हणजे स्पाईनचे एक्सपर्ट डॉक्टर विराज भंडारी सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. खरं तर प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत पोश्चरबद्दल, की ताठ कोणी हल्ली बसत नाही, त्याच्यानंतर कसेही बसतो, मोबाईल वापरतो, स्क्रीन पुढे बसलेलो असतो, मान दुखते, पाठ दुखते. का ही समस्या कॉमन झाली आहे इतकी? एक लक्षात घ्या, सगळ्यांची लाईफ ही सेडेंटरी लाईफस्टाईल आहे. बेसिकली लोकांना आज विवेक स्वतःचा राहत नाही की आपण किती वेळ कुठल्या अवस्थेत बसलेलो आहोत. करेक्ट. प्रज्ञापराध ही आयुर्वेदाची टर्मिनॉलॉजी आहे. प्रज्ञापराध म्हणजे चुका होणं. आपल्या हातून बऱ्याच वेळा आपण चुकीच्या अवस्थेत बसलो, चुकीच्या अवस्थेत व्यायाम केले, चुकीच्या अवस्थेत किंवा दोस्त मंडळी, मित्रमंडळी आलेले आहोत आणि अति साहसाने मी बाबा 100 वेळा पर्वती चढलो, सूर्यनमस्कार 108 केले. मग अशा वेळेस कुठेतरी काहीतरी झटका बसतो आणि त्या झटका बसल्यानंतर किंवा मोबाईलचा अतिवापर आता बघायला गेलं तर लोक दिवसभर कमीत कमी दिवसभरातले 8-12 तास मोबाईल बघतात. आज तसंच ऑनलाईन गेमिंग चालू झालंय. त्या ऑनलाईन गेमिंगमुळेही लोक 5-5-6-6 तास उठत नाही, जेवण करत नाही, त्यामुळे दिवसभर मोबाईलवरती राहतात. या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याच वेळा मान दुखायला त्रास चालू होते, कंबर दुखायला त्रास चालू होते. त्याचबरोबर दिवाळी दसऱ्यामध्ये आपण घर आवरायला घेतो, ते आवरत असताना बऱ्याच वेळा कुठेतरी पुश करतो आणि ती घटना एका क्विक सडन ऑफ ऍक्शन मध्ये झाली तर मणक्याला त्रास होतो, इजा होते आणि तिथे सुरुवात होते. ओके. पण आपण ना म्हणजे हल्ली सर्रास आता ऑफिसमध्ये आपण बघतो की सगळे पोक काढून बसलेले असतात, कम्प्युटर समोर असतो. हे जे पोश्चर असतं ते चुकीचं आहे हे कळत असतं मनोमन कुठेतरी, पण त्याचा मणक्यावर आपला नेमका कसा परिणाम होतो? एक लक्षात घ्या, एका जागेवरती आपण 45 मिनिटं बसायचंय, पण 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ बसून राहिलो तर त्या तिथल्या आजूबाजूचे मसल्स, लिगामेंट, सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू आणि तिथले ऑर्गन्स हे सगळे एक मसल स्पाझम मध्ये जायला लागतात आणि बऱ्याच वेळा लोक मग बऱ्याच वेळ बसून एक लिथार्जी येते. लिथार्जी आल्यानंतर माणूस पोक काढतो. किंवा बऱ्याच वेळा न आवडीचं काम असेल की एक कंटाळा येतो, कुठेतरी मनामध्ये ते काम करण्याची इच्छा नसते पण पगार पाहिजे म्हणून आपण ते काम करत राहतो आणि त्याचा आणि मनाचा परिणाम आणि शरीर या तिघांची जी साखळी आहे ती कुठेतरी विसंगत होते आणि त्यातनं परत त्रास चालू होतो मणक्याचा किंवा कमरेचा. त्याचबरोबर आज बघा तुम्ही बसताना बऱ्याच वेळा काही लोकांचे वर्क फ्रॉम होम चालू असतात, टेबल्स घरी नसतात, लोक सोप्यावरती किंवा बेडवरती कशाही झोपून बसून वेडवाकडं बसूनही आज 8-9 तास काम करतात आणि त्याच्यानंतर मणक्याच्या त्रासाला सुरुवात होते. ही सगळी जी कारण आहेत ती एकमेकाशी रिलेटेड आहेत. तर त्याच्यामुळे आपण आपला विवेक ठेवायचा की दर 1 तासाने कंपल्सरी तुम्हाला उठायचंय, 2-3 मिनिटं चालायचंय आणि तुम्ही कसे बसला आहात हा जो आहे तुमच्या घरच्या लोकांना तुम्ही सांगून ठेवा की मी कसा बसलो हे बघत जा रे दर 1 तासाने. म्हणजे कोणीतरी वॉच जर करत असेल तर आपल्या चुका ह्या कमी होतील आणि भविष्यात होणारी कंबरदुखी, भविष्यात होणारी मानदुखीला पूर्णपणे आराम मिळून जाईल. ओके. माझं पोश्चर आता चुकतं आहे किंवा मी चुकीची बसत आहे, झोपत आहे, हे मी स्वतः कसं आयडेंटिफाय करायचं? ज्या अवस्थेत बसल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त टॉर्क आणि फोर्स वापरावा लागतोय किंवा तसं बसल्यानंतर स्वतःला आतून एक बघा तुम्ही, मी असं बसलो आहे, मला आतमधनं लगेच तिथे मसलला त्रास होणार आहे, कुठेतरी खिचाव येणार आहे, कुठेतरी ताण येणार आहे. तो ताण आला तर समजायचं आपण चुकतोय.
परत आपण बसलेलो असताना चुकीच्या अवस्थेत जर बसलेलो आहे, मी चुकीच्या अवस्थेत मान अशा पद्धतीने वापरतो, तर मसलवरती काही प्रमाणात स्ट्रेच येतो, काही प्रमाणानंतर ते दुखायला लागतं, तर समजायचं हे पोश्चर चुकीचं आहे. ओके. ज्या पोश्चरमध्ये तुम्ही इझी काम करताय आणि तुमची कामाची जी मिळणारी जो मिळणारा प्रमाण आहे, जे काम इझिली होत आहे, काम जास्त प्रमाणात होत आहे, ती पोझिशन तुम्ही चांगली आहे. ओके, ग्रेट. म्हणजे या टिप्स आपण सगळ्यांनी बसताना झोपताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. बरोबर. ओके. तर आपण आज मणक्याबद्दलही बोलतोय, चर्चा करतोय, पण मणका म्हणजे नेमका काय असतो, त्याची रचना एक्झॅक्टली कशी असते याबद्दल क्युरिओसिटी असते. तर काय, कशी त्याची डिझाईन असतं? एक लक्षात घ्या, मणका हा तुमच्या मेंदूतनं निघाला. पहिला मेंदू आपला डोक्याचा भाग, आणि तुम्ही जर बघितला तर मनुष्यामध्ये मणका हा सरळ आहे. प्राण्यांमध्ये तुम्ही घोडा घ्या, गाढव घ्या, हत्ती घ्या, यांचे मणके हे आडवे. ओके. तर आपला मणका जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी आपण समान आहोत, आणि डोक्यापासून निघून नर्वस सिस्टीम, त्याचबरोबर ऑर्गन, विसरल सिस्टीम आणि त्याचबरोबर मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम, या तिघांना आजूबाजूनी आणि त्याच्या मध्यभागी हा मणका आहे. अच्छा. तर तो मणका जो आहे तो खूप महत्वाचा विषय आहे. आध्यात्मिक क्षेत्रात तुम्ही जर बघितलं तर कुंडली जागरूक करण्यासाठी मणक्यातनं इडा, पिंगला, सुषुम्ना नाडी वाहते. आपल्याला आज दिवसभरात कॉन्शियसनेस पाहिजे, आपण काय विचार करतोय, आपल्या डोक्यात काय चाललंय, याचा सगळ्याची जी गणित आहे किंवा आपल्याला होणाऱ्या संवेदना, गोड लागणं, आंबट लागणं, तिखट लागणं, या सगळ्या गोष्टी नर्वस सिस्टीम तुमच्या मणक्याच्या मधल्या मज्जातंतू काम करत असतात. आपल्याला लघवी लागली आहे, आपल्याला मोशन लागली आहे, आपल्याला भूक लागली, ह्याचंही सेन्सेशन मणक्यांच्या मज्जातंतूमुळे होतं. ग्रेट. त्याचबरोबर गरम एखादा चटका बसतोय, गरम पाणी हातात दिलंय, आपण हात घालतोय आणि चटका बसल्यानंतर हात आपण मागं घेतो, ही पण संवेदना तुमच्या मणक्यामुळे आहे. ओके. त्याचबरोबर आपल्याला कुठलाही डिसिजन आपण जो घेतोय ते रिलेटेड टू तुमची नर्वस सिस्टीम आहे. बर. तर हा मणका जो आहे त्याच्यामधनं स्पायनल कॉर्ड गेलेली आहे. स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जातंतू, आणि ह्या तंतू आपला डोळा उघडणे, हात वर करणे, खाली घेणे, कानाने ऐकणे, दाताने चावणे, कुठल्याही सगळ्या घटना ज्या क्रिया आपण करतो त्या सगळ्या रिलेटेड टू मणक्यातनं निघालेल्या मज्जातंतूमुळे होतात. ओके. पण ज्यावेळेस मणका कुठेतरी दबला जातो, नस दबली जाते, नस चोकअप होते, हे बघा इथे मी एक व्हर्टेब्रल सेगमेंट आणलेला आहे. दोन मणक्याच्या मध्ये पाण्याची गादी असते, मध्ये चकती जे कुशन म्हणून काम करते. आज आपण ज्या काही मुवमेंट्स करतोय, पुढे वाकणे, मागे वाकणे, वरती बघणे, उजवीकडे बघणे, ह्या सगळ्या मुवमेंट्स आपल्या या चकतीमुळे होतात. या चकतीचं बऱ्याच वेळा काही लोकांची एक विशिष्ट टॉर्क आणि विशिष्ट फोर्स प्रमाणापेक्षा जास्त झाला, एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट केल्या तर ही चकती बाहेर पडते या पद्धतीने. आणि ही चकती बाहेर पडली तर ती मज्जातंतूला दबली जाते, त्याला स्लिप डिस्क किंवा सायटिका म्हणतात. आणि त्याच्यामुळे काही लोकांना मुंग्या येतात, काही लोकांना पाय जड वाटतो, काही लोकांचा पाय बधीर होतो. आणि हे सगळं होण्याचं कारण आहे कुठेतरी झटका बसणं, कुठेतरी त्या मणक्यावरती प्रेशर येणं, त्या डिजनरेटिव्ह चेंजेसमुळे, बऱ्याच वेळा मानसिक ताणतणावामुळे, अशा वेगवेगळ्या कारणामुळे मणक्याचा आजार चालू होतो. त्याचा रूट कॉज समजणं हे गरजेचं आहे, आणि रूट कॉज समजला तर त्याची पुढची ट्रीटमेंट ही योग्य दिली जाते. पण आता जसं आपण म्हणलो की मुंग्या येतात पायाला, हे बऱ्याच जणांना कधी ना कधीतरी त्यांच्या आयुष्यात सगळ्यांनी हे फील केलं असेल. पण बऱ्याचदा त्या मुंग्या येतात, पाय जड होतो आणि एक 2-3 मिनिटात, मॅक्स टू मॅक्स 5 मिनिटात त्या मुंग्या जातात, पाय पुन्हा बॅक टू नॉर्मल येतो. तर हे ह्याच्याकडे आपण कसं बघायचं? म्हणजे माझ्या पायाला मुंग्या येतात, ह्याच्याकडे मी नॉर्मल बघायचं का, हे आता मी ह्याच्याकडे सिरियसली बघितलं पाहिजे आणि डॉक्टरकडे गेलं पाहिजे, हे मी कसं ठरवायचं? एक लक्षात घ्या, मी जेवायला बसलेलो आहे आणि जेवायला बसल्यानंतर 5-10 मिनिटं बसल्यानंतर मला मुंग्या चालू होतात. राईट. हे बऱ्याच वेळा काही लोकांचं वजनामुळे होतं, काही लोकांच्या मसलच्या तिथले किंवा तिथे नोड्स तयार होतात आणि ते नोड्स बऱ्याच वेळा मज्जातंतूवरती दबल्या जातात आणि काही काळापुरत्या मुंग्या येतात. पहिला हा प्रकार आहे. दुसरा प्रकार जो आहे तो दिवसभरातनं मला मुंग्या रोजच येतात. ओके. एक काही पेशंट असतात की मी विशिष्ट मुवमेंट केली, मी एखादी बादली उचलली, मी एखादं पोतं उचललं, मी एखादा सिलेंडर उचलला, त्यानंतर मुंग्या चालू झाल्या, सिलेंडर ठेवला, मुंग्या गेल्या. ओके. काही लोकांच्या मुंग्या ह्या बऱ्याच वेळा मी खूप वजनं उचलली आहेत, मी खूप प्रवास केलाय, मी सिंहगड सारखं गड चढलेलो आहे, पर्वतीसारखं मी चढलेलो आहे, खूप चाललोय आणि मला मुंग्या चालू झाल्या. काही लोकांच्या मुंग्या ह्या अजीर्णामुळे पण येतात. म्हणजे बऱ्याच वेळा अन्नावरती अन्न मी खूप जेवण केलंय, पोट
भरून जेवण केलेलं आहे, परत सकाळी जेवलो, परत अर्धा एक तासांनी जेवलो, परत संध्याकाळी जेवलोय आणि प्रचंड प्रमाणात गुरू पदार्थ खाल्ले, आम तयार झाला आणि त्याच्यामुळे तो आम पचत नाही तोपर्यंत 7-8 दिवस मुंग्या येतात. अच्छा. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या मुंग्या येण्याचा प्रकार हा वेगळा वेगळा आहे. त्यातल्या त्यात स्पेसिफिक तुम्हाला मुंग्या मोर दॅन 4 आठवड्यापेक्षा जास्त आहेत आणि रोज येतात ते किंवा 15 दिवसातनं कमीत कमी 3 वेळा येतात ते, तर अशा लोकांनी शक्यतो दवाखान्यात दाखवलं पाहिजे. आणि त्या मुंग्या येत असताना स्पेसिफिक आहेत. ज्यावेळेस मणक्याच्या स्लिप डिस्कमध्ये मुंग्या होतात त्यामध्ये L3 आणि L4 व्हर्टेब्रा जो आहे त्याच्यामधनं जर गादी बाहेर आली उजव्या बाजूनी तर उजव्या साईडच्या मांडीला मुंग्या येतात. डाव्या साईडनी बाहेर आली तर डाव्या साईडच्या मांडीला मुंग्या येतात. त्याचबरोबर L4 L5 मधनं जर गादी बाहेर आली तर पेशंटला पिंढऱ्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे उजव्या पायाच्या उजव्या बाजूला लॅटरल बाजूला मुंग्या येतात, डाव्या बाजूला बाहेरच्या बाजूला मुंग्या येतात. काही पेशंटमध्ये सायटिक नर्व ही पिंच होते त्यावेळेस कमरेपासून त्या मुंग्या चालू होऊन पायाच्या बोटांपर्यंत येतात. हा झाला एक प्रकार मणक्यांमुळे येणाऱ्या मुंग्या. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी. बऱ्याच वेळा डायबेटिसची औषधं दीर्घकाळ खाल्ल्यामुळे त्याचा होणारा ऍडव्हर्स इफेक्ट म्हणून पेशंटच्या तळपायाला फक्त मुंग्या येतात आणि त्या मुंग्या दिवसभर कंटिन्युअस राहतात. कधी कधी त्या पेशंटला शुगर ही फ्लक्च्युएट झाल्यामुळे ही मुंग्या येतात. तिसरा जो प्रकार आहे मुंग्या यायचा तो म्हणजे बऱ्याच वेळा व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन B12 हे बऱ्याच वेळा कमी होतं, शरीरात रक्त कमी होतं, पाळीमधनं रक्त प्रचंड प्रमाणात जातं किंवा एखादं ऑपरेशन झालंय किंवा एखादा ऍक्सिडेंट झाला, रक्त खूप अंगावरनं गेलेलं आहे, घोळणा सतत फुटतोय त्याच्यामुळे रक्त अंगावरनं गेलेलं आहे. काही लोक माती खातात. बऱ्याच वेळा बघता तुम्ही की एक किराण्याच्या दुकानातनं घेऊन माती खाणारी बरीच मंडळी आहेत, शेतातली माती खाणारी बरीच मंडळी आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तळपायांना मुंग्या चालू होतात. काही लोकांमध्ये ऑपरेशन झाली आणि त्यानंतर मुंग्या चालू झाल्या. तर ही वेगवेगळी मुंग्यांचे प्रकार आहेत. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊन डायग्नोज करणं की तुम्हाला नक्की मुंग्या किती आहेत, त्याची सिव्हिरिटी किती आहे आणि ती सिव्हिरिटी ओळखून तशा प्रकारची जर ट्रीटमेंट घेतली तर त्या मुंग्या नक्कीच कमी होतात. इंटरेस्टिंग आहे खूपच. म्हणजे ह्याच्यात आता तुम्ही बोलताना उल्लेख केला की जिम मध्ये काही जण वेट्स उचलतात आणि त्यामुळे परिणाम दिसून येऊ शकतो. तर जे लोक हेवी वेट्स उचलतात, काही लोकांचं कदाचित कामच असतं की मला रोज वजन उचलावी लागतातच आहे, तर या सगळ्या त्यांच्या कामाचा मणक्यावरती कसा परिणाम पडतो म्हणजे हेवी वेट्स उचलण्यामुळे? एक लक्षात घ्या, हेवी वेट उचलतात पण ते कशा प्रकारे उचलतात हे खूप महत्वाचं आहे. जर पेशंट किंवा एखादा माणूस हेवी वेट उचलतोय, एक पाय पुढे एक पाय मागे आणि वेट खाली ठेवतोय, इट्स ओके. पण ते वेट उचलताना बऱ्याच वेळा मी कमिन्स मध्ये आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रियल व्हिजिट्स मी करत असतो, कारण मला मणक्याच्या आजारावरती वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर द्यायला पोषक प्रोग्रामसाठी बोलवतात लोक बरेच. तर मी 1-2-3 इंडस्ट्रीमध्ये जेव्हा गेलो होतो तेव्हा लोक काय करायचे, वेट एक 50 किलोचं वेट उचलायचं, मशीनचं टूल तयार झालं आणि ते या पद्धतीने ठेवावं लागायचं. मग त्या मशीनवरती जवळजवळ 17 ते 18 जॉकी काम करत होते. सगळ्यांना तो मणक्याचा त्रास होता बिकॉज ऑफ डिजनरेटिव्ह चेंजेस, चुकीच्या अवस्थेत ठेवल्यामुळे. मग त्या इंडस्ट्रीला आम्ही सांगितलं की तुमचं जे 50 किलोचं पार्सल आहे ते उठून समोर खाली ठेवून द्या. मध्ये एक त्यांनी लॉबी त्यांना हे करायला लावली आम्ही की ते ऑटोमॅटिक ते पार्सल त्यांचं पुढे जाईल. तर बऱ्याच वेळा तुमचं पोश्चर कसं आहे, तुम्ही वेट उचलताना ते वेट हे तुम्हाला समोर ठेवायचंय ना की तुम्हाला रोटेट होऊन ते खाली ठेवायचं आहे. कुठली वस्तू उचलताना तिच्या तोंडासमोरनं उचलायची आणि तिच्या तोंडासमोरच ठेवायची. बऱ्याच वेळा लोक काय करतात, उचलतात, उजवीकडे वळतात आणि ती वस्तू खाली ठेवतात किंवा डावीकडे वळतात आणि खाली ठेवतात. त्यामुळे बऱ्याच वेळा मणक्यांच्या आजूबाजूला दचका पडणं किंवा जोरात झटका बसणं आणि लचक बसणं आणि त्यातनं कुठेतरी गादी बाहेर येणं असे प्रकार होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात आहे. ज्या लोकांना वेट सतत उचलावंच लागतंय, वेट कंपल्सरी उचलायचंय, त्यांचा जॉब प्रोफाईल तो आहे, तर त्यांनी शक्यतो आठवड्यातले 3 दिवस तिळाचं तेल डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत लावायचंय, हलका वाफारा घ्यायचा जेणेकरून तुमचे मसल रिजनरेट होतील. त्याचबरोबर च्यवनप्राश सारखं जे रसायन औषध आहे ते दिवसभरातनं कमीत कमी 40 ग्रॅम च्यवनप्राश हा जर रोज एक त्यांनी 6 महिने खाल्ला तर त्यांच्या मसलची ताकद वाढेल, कुठेही डिजनरेटिव्ह चेंजेस हे होणार नाहीत, झिजणं हे कमी होऊन जाईल. त्याचबरोबर महारासनादी काढा नावाचं जे औषध आहे की जे वायूचं शमन करेल आणि त्याच्यासोबत अश्वगंधा कवचबी सारखं ताकद वाढवणारं औषध त्यांना दिलं तर जे लोक हमाली काम करतात, ते जे लोक वेट उचलतात, ते जे लोक सतत काहीतरी त्यांना उचलावं लागतं, अशा लोकांनी ताकद वाढवणारी काही औषधं त्याच्यासोबत घेतली आणि काम केलं तर त्यांची
काम करण्याची पद्धत पण सुधारेल हम्म. आणि कामाचा ताण त्यांच्या आयुष्यावरती येणार नाही. करेक्ट. राईट. म्हणजे बऱ्याचदा ना आपण इव्हन झोपतो वगैरे किंवा तेव्हा गादी जी निवडतो आपण, ऑफिसमधल्या ज्या खुर्च्या असतात त्यांचं मटेरियल असतं. सगळे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल असतं. पूर्वी कापसाच्या गाद्या असायच्या, पण आता एकदम सॉफ्ट आणि मऊ स्पंज वगैरे आलेत. त्याच्यावर आपण झोपतो. पाठीला आपल्या हार्ड काही आपला बेस नसतो. खुर्च्या असतात त्या ऑफिसमधल्या प्रत्येक ऑफिसच्या वेगवेगळ्या असतात. बरोबर. तर राईट गादी झोपताना कशी निवडायची, कसं मटेरियल असलं पाहिजे जेणेकरून आपल्या बॅकला, आपल्या मणक्याला त्याचा काही त्रास होणार नाही? एक लक्षात घ्या, शक्यतो 4 mm ची गादी असावी. बर. 4 mm ची गादी असलेली उत्तम. पण काही घरांमध्ये त्यांच्या कॉटनुसार, बेडनुसार किंवा इतर काही कारणास्तव काही लोक 2 mm ची गादी वापरतात. तर शक्यतो 1 mm मेमरी फर्म, 1 mm हार्ड फर्म किंवा 2 mm मेमरी फर्म, 2 mm हार्ड फर्म असं जर वापरलं तर ते नक्कीच फायदेशीर होणार आहे. पण काही लोकांना कापसाच्याच गाद्या वापरायच्या, तर तुमच्या कापसाच्या गाद्या, मी बऱ्याच वेळा काही लोकांच्या घरी फोटो मागवतो की तुम्ही कुठल्या गादीवर झोपता, तर बऱ्याच वेळा कापसाच्या गाद्या या 1.5-2 वर्षानंतर बघायला गेलं तर कापसाचा मधला कापूस हा तो कमी कमी होत गेलेला असतो आणि खड्डा पडलेला असतो. ती गादी अशा प्रकारे असते. मग त्या गादीचा फोम बदलून घेणं, कापूस बदलून घेणं हे खूप गरजेचं आहे. तसंच काही लोकांना चटईवर झोपायची सवय असते, काही लोकांना फक्त सतरंजांवरती झोपायची सवय असते. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला जे सहन होईल तर शक्यतो पाठीवरती झोपास. तुम्हाला सहन होईल एवढं, जास्त थंडी पण लागली नाही पाहिजे, त्याच्यामुळे वात वाढून शरीरात संधिवातासारखा त्रास पुढे जाऊन होणार आहे. त्यामुळे पाठीची काळजी जी आपल्याला ती घ्यायची ती म्हणजे कमीत कमी तुमच्या पाठीला सॉफ्टनेस, झोपल्यानंतर झोप लागते असं आसन पाहिजे. बर. इंटरेस्टिंग आहे. कित्येकदा झोपून आपण उठतो ना तेव्हा पाठ अवघडल्यासारखी वाटते, कंबर कित्येक वेळा लचकते. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो की हा कदाचित आज चुकीचं झोपलं असू म्हणून असं झालं असेल असं म्हणतो आणि सोडून देतो विषय. तर ही चुकीच्या झोपेमुळे होणारी पाठदुखी असेल, कंबर लचकणं असेल, हे नेमकं काय होतं आणि ह्याचा मणक्याशी काही संबंध आहे? एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा लोक काय करतात, टीव्ही बघतात, रात्री टीव्ही बघताना 2 लोड घेऊन झोपतात. कधी कधी ऑफिसचं काम चालू असतं, पोटावरती लॅपटॉप असतो आणि एक कमीत कमी 4 उशे घेऊन ते जरा व्यवस्थित वाटेल किंवा बरं वाटेल ह्या हिशोबाने ते 3 ते 4 लोड घेऊन मान वरती येईल ह्या हिशोबाने, पण तो लॅपटॉप काही काळानंतराने तो बाजूला ठेवतात आणि त्यांना झोप लागते आणि ते झोपतात. आणि सकाळी उठल्यानंतर बघायला गेलं की ती मान अवघडते, बिकॉज पोश्चर जे आहे, आपला पाठीचा कणा जो आहे तो 90 डिग्रीला जर रात्री झोपताना नसेल, 30, 40, 50% जर मान वरती आहे, कमरेचा भाग हा पुढे मागे वर खाली गेलेला असेल तर मसल तिथले लॉक होऊन जातात, बिकॉज तिथल्या आजूबाजूचे नर्वस सिस्टीम जे आहेत तिथे ॲन्युलस फायबर जो आहे त्याच्यावरती इन्फ्लामेशन येतं आणि त्यामुळे पाठ लचकते, अवघडते. पेशंटला वाटतं कोणीतरी धरून ठेवल्यासारखं होतं आणि ती लचक साधारण 28 तासापासून 72 तासापर्यंत राहते ॲक्यूट कंडिशनमध्ये. क्रोनिक कंडिशनमध्ये बऱ्याच वेळा स्पाझम जो आहे तो फारसा नसतो, पण एखाद्या वेळेस मी झोपलोय आणि सकाळी मान अवघडली तर समजून घ्यायचं की झोपेमध्ये आपल्या मानेची पोझिशन ही फार चुकीची राहिली. कारण बऱ्याच वेळा बॉडीची ऑटोइम्यून सिस्टीम काय करते की आतमधली आर्टरीज आहेत, व्हेन आहेत, नर्व आहेत, त्या कुठेतरी दबू नयेत, त्याच्यावरती कुठेतरी प्रेशर येऊ नये म्हणून तिथला भाग हा सुजवते. अच्छा, बर. त्याचबरोबर पाठीच्या कण्यामधले आजूबाजूचे नर्वस सिस्टीम जी आहे त्याला धक्का बसू नये, त्याचा पॅरालिसिस पायाचा होऊ नये म्हणून बॉडी स्वतः मेकॅनिझम काय करते, तिथे सगळं सूज आणते. अच्छा. बिकॉज ऑफ त्याला लगेच सिग्नल मिळतो की काहीतरी आतमध्ये चुकीचं झालं. करेक्ट. ओके, म्हणजे बॉडी आपल्याला इंडिकेशन देत असते. ऑटोमॅटिक बॉडी तुमची स्वतः तुमची काळजी पहिली घेते आणि त्यामुळे ती आपली लचक जी आहे ती अशी काही कुणाला आली तर तुम्ही 1-2 दिवस फक्त झोपून राहा, ऑटोमॅटिक ती लचक कमी होते. ओके. पण त्याचबरोबर फास्ट लचक कमी करण्यासाठी लोक चोळून घेतात, काही लोक रगडून घेतात. मग त्यामध्ये बऱ्याच वेळा चुकीचं चोळणं, चुकीचं रगडणं हे कुठेतरी तुमचं डिस्क बाहेर पडायला पहिलं कारण होतं. अच्छा. मग अशा वेळेस तुम्हाला घरच्या घरी काय करायचं, तर लुकमाने हॅट तेल नावाचं एक औषध आहे, ते घरच्या घरी तुम्ही लावा पाठीला, तुमची लचक निघून जाईल. दुःख दबाव लेप आहे, बजरंग लेप आहे, पाण्यात कालवा, गरम पाण्यात दिवसभरात कमीत कमी तो लेप 4 ते 5 वेळा जर तुम्ही टाकला तर ती लचक कमी होते. त्याचबरोबर मान लचकली असेल तर 1 मिनिटं लोंबकाळा, लोंबकाळल्यानंतर लगेच लचक ही कमी होते. अच्छा. दरवाजाला लोंबकाळा, खिडकीला लोंबकाळा, नाकामध्ये 2-2 थेंब पाणी सोडायचंय. मन्या स्तंभ, मन्या म्हणजे मान आणि स्तंभ म्हणजे अवघडणं. मान अवघडल्यानंतर नाकात जर पाणी सोडलं 2-2 थेंब तर मान लचकलेली खूप लगेच कमी होते.
हे नस्य Interesting. नावाची ट्रीटमेंट आहे आयुर्वेदातली. हम्म. त्याचबरोबर हात गोलाकार फिरवणं, पुढे मागे वर खाली, अत्यंत सावकाश, तुम्हाला जमेल एवढं, तर तो मानेचा लॉक निघून जातो. अच्छा. त्याचबरोबर तुम्हाला कंबर लॉक झाली आहे, कंबर हम्म. पूर्ण कडक झाली आहे, कंबर हालत नाहीये, अशा अवस्थेत तुम्ही तिथे वाफारा घ्या घरच्या घरी, पाण्याच्या पिशवीनी, गरम पाण्याच्या पिशवीनी शेका, किंवा कुकरचा पाईप वरचा काढायचा, स्टीम द्यायची आहे पूर्ण बर. पाठीला, जेणेकरून तर पाठीच्या आजूबाजूचे मसल हे रिलीज होतील आणि ती लचक हळूहळू कमी होऊन जाईल. ओके. एक लक्षात घ्या, लचक आली आहे म्हणजे तुम्हाला पटकन लगेच फर्स्ट डे बरं व्हायचंय हे डोक्यातलं काढून टाका. बॉडीला हील होण्यासाठी वेळ द्यायचा आहे, 3 दिवस 4 दिवस. बॉडी ऑटोमॅटिक हील झाल्यानंतर ती नर्वस सिस्टीम ऑटोमॅटिक ती लचक कमी करून ओके. टाकते. ओके. सो माझी पाठदुखी ही नॉर्मल पाठदुखी आहे का ती सिव्हिअर झाली आहे, हे मी कसं ओळखायचं? सकाळी उठल्यानंतर रोज पाठ अवघडते. सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी पाठ अवघडते, धरून ठेवल्यासारखं वाटतंय, ती डोक्याची पहिली घंटा आहे. अच्छा. बर. तिथे तुम्हाला डॉक्टरांना दाखवायचं आहे. हम्म. सकाळी पाठ अवघडते, दिवसभर मी ऑफिसमध्ये जातोय, काम करतोय, दिवसभर मी शेतात जातोय, काम करतोय, मी दिवसभर सगळीकडे माझ्या दुकानात जातोय, मी काम करतोय, काही त्रास नाहीये, पण सकाळी उठलो की कंबर अवघडते. ही पहिली डोक्याची घंटा आहे. दुसरं साईन जे आहे त्याच्यामध्ये माझी पाठ दुखते. आता बऱ्याच वेळा सायटिकामध्ये कसं होतं की पाठ दुखी जी आहे ती अॅक्यूट कंडिशनमध्ये, क्रोनिक कंडिशनमध्ये पाठ ही कधी दुखते कधी दुखत नाही. ओके. सेकंड ग्रेडमध्ये सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते, त्याच्यासोबत काही पेशंटला पायाला मुंग्या येतात, काही लोकांचा पायाला बधीरपणा जाणवतो, काही पेशंटच्या पायाला कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत दुखतंय. अशी जर सिम्पटम आहे, पाठ पकडून ठेवल्यासारखी वाटते, तिथे तुम्ही नक्कीच डॉक्टरांना दाखवायचं आहे. पण तुम्ही एखादा असा उपचार करताय की ज्याने लेप लावलाय आणि तुमची पाठदुखी कमी झाली आहे, 4 आठवड्यापेक्षा जर जास्त दुखणं असेल तर नक्कीच डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. बर. आपण आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या आजारांबद्दल, रोगांबद्दल, मणक्या संदर्भात बोललो, तर वाकडा झालेला मणका हा विना ऑपरेशन खरंच सरळ करता येतो का? एक लक्षात घ्या, वाकडं होणं, मगाशीच मी तुम्हाला जे म्हणलं की बॉडीची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम वाकडं करते. ज्यावेळेस गादी बाहेर येते, ज्यावेळेस स्लिप डिस्क होते, ज्यावेळेस नस दबली जाते, ज्यावेळेस मज्जातंतू वरती दाब येतो, त्यावेळेस बॉडीचा भाग, कंबर ही उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला शिफ्ट होते, मणके तिरके होतात. हे तिरकं होणं हे नॉर्मल लक्षण आहे आणि तिरकं नाही झालं तर पूर्ण पायाचा आपला पॅरालिसिस होईल किंवा जीव जाईल. अच्छा. इट इज अ नॉर्मल मेकॅनिझम ऑफ द बॉडी. बघा, आपल्याला लहानपणी टॉन्सिल्स होतात, टॉन्सिल्स इथे सगळं सुचतं, अन्न गिळता येत नाही का, तर इन्फेक्शन खाली जाऊ नये म्हणून. तसंच बॉडीचा तिरका झालेला मणका हा तुमची गादी बाहेर येऊ नये म्हणून ते तिथले आजूबाजूचे मसल सुचतात आणि मणका तिरका होतो. तर हे नक्कीच विना ऑपरेशन बरं होऊ शकतं. कारण बेसिकली काय होतं की 2 मणक्यातलं जर अंतर वाढवलं, तिथले आजूबाजूचे मसल रिलीज केले, गादीला परत आत जायला जागा तयार करून दिली, तर नक्कीच तो त्रास कमी होतो, वाकडा झालेला मणका हा सरळ होतो. बर. इंटरेस्टिंग आहे. आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. तुम्ही प्रसिद्ध कायरोप्रॅक्टर आहात आणि सध्या इंटरनेटवर, सोशल मीडियावर कायरोप्रॅक्टर्सचे खूप व्हिडिओज आपल्याला दिसतात. हे नक्की काय असतं? कारण हे बघताना ही प्रोसेस खूप भारी वाटतं की तुम्ही काहीतरी, कुठला तरी मसल, एखादा ज्यांना जो प्रॉब्लेम असेल तो व्यवस्थित झालेला आपल्याला दिसतो लगेच. तर हे खरंच होतं का? हा काय प्रकार आहे एक्झॅक्टली? एक लक्षात घ्या, क्रायोप्रॅक्टर जो प्रकार आहे तो ॲक्यूट कंडिशनमध्ये, काही क्रोनिक कंडिशनमध्ये, काही सब ॲक्यूट आणि सब क्रोनिक कंडिशनमध्ये बोन जे मिसअलाइन झालेत, बोन जे मिसअलाइन झालेत, पुढे मागे वर खाली गेलेले आहेत, हे दिस इज द नर्वोस्कोप. हे आम्ही मानेपासून मणक्याच्या माकड हाडापर्यंत प्रेशर चेक करतो की नक्की पेशंटला त्रास हा कुठे आहे, मणका पुढे मागे उजवीकडे डावीकडे कुठे गेलाय. ते चेक करून तो मणक्याला त्या व्हर्टेब्रल सेगमेंटला परत रिअलाइन करणं म्हणजे क्रायोप्रॅक्टर. थोडक्यात हाड वैद्य. एक लक्षात घ्या, क्रायोप्रॅक्टर म्हणजे काय, जो मणका किंवा जो मणक्यातला स्पायनस प्रोसेसेस किंवा ट्रान्सवर्स प्रोसेसेस उजवीकडे गेलेत, पोस्टेरो इन्फेरियर झालेत, सुपेरियर गेलेत, पोस्टेरो इन्फेरियर झालेत, त्याला परत रिअलाइन करून त्याच्या जागेवरती बसवणं, त्या मणक्याला किंवा त्या बोनला परत रिअलाइन करणं म्हणजे क्रायोप्रॅक्टर. अच्छा. ओके. बऱ्याच वेळा काही लोकांचे मणके हे पुढे जातात, काही लोकांचे मणके हे मागे येतात, काही लोकांना बऱ्याच वेळा मान
मोडून घ्यावीशी वाटते, हम्म. कंबर स्वतःला मोडून घ्यावीशी वाटते, बिकॉज तिथं तो मणका हा अडकला जातो फॅसेट, अच्छा. आणि तो जोपर्यंत निसटत नाही त्या जागेतनं, तो रिअलाइन होत नाही, नॉर्मलला येत नाही, तोपर्यंत पेशंटला सारखं वाटतं काहीतरी मोडून घ्यावं यार. राईट. मग तो स्वतः सकाळी उठल्यानंतर काही लोक कंबर मोडून येतात, बरोबर. काही लोक मान स्वतःहून मोडतात, काही लोक न्हाव्यांकडे जाऊन मोडतात, पण हम्म. ती जागेवरती योग्य बसत नाही, बिकॉज त्याला योग्य सेगमेंट कोणता हल्लाय हम्म. त्याला परत जर रिअलाइन केलं तर नक्कीच पेशंटला क्रायोप्रॅक्टर सेशननी बरं वाटतं. अच्छा. ह्याचं एक मेन जे आहे की त्याचं डायग्नोसिस करणं की नक्की कुठला मणका मिसअलाइन आहे, कुठे हल्लाय, कुठे हलवायचंय, हम्म. कुठे पुढे ढकलायचंय, मागे ढकलायचंय, वर उचलायचंय, खाली उचलायचं, हे खूप स्किल आहे. करेक्ट. हे असं नाहीये की नुसतं धड 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 सगळे बरोबर. मणके ओढून बसवले याचा अर्थ ते बसले असं होत नाही. ओके. त्याला तुम्हाला सबलेक्सेशन आणि लिस्टिंग यामध्ये 2 प्रकार आहेत. सबलेक्सेशन म्हणजे मणका हलणं, हम्म. लिस्टिंग म्हणजे एक मणका हल्लाय त्याच्यामुळे पुढचे 4 मणके हल्ले. अच्छा. ओके. मग तुम्हाला अॅक्युरेट त्या क्रायोप्रॅक्टरला ओळखायचंय की नक्की उजव्या मणक्यामुळे डाव्या साईडचे 4 हल्लेत का डाव्या साईडमुळे उजव्या साईडचे हल्ले. ओके. आणि जर उजव्या साईडचा बसवला मणका तर डाव्या साईडचे ऑटोमॅटिक सरळ झाले, त्याला म्हणायचं सबलेक्सेशन. अच्छा. म्हणजे हे तुम्ही सगळं या मशीन थ्रू चेक करता? त्या मशीन थ्रू आणि लोकल पेशंट ओके. टू पेशंट आपल्याला कस्टमाइज चेक करावं लागतं की कुठला मणका पुढे गेलाय, मागे गेलाय. पेशंटचा एक्सरे बघावा लागतो. एक्सरे मध्ये मणक्यातली स्पायनस प्रोसेसेस पासून सगळं वर्टेब्रल सेगमेंट अलाइन आहे की नाही, पेल्विस अलाइन आहे का नाही, सगळा एक्सरे चेक करणं, MRI चेक करणं, आणि त्यानंतर क्रायोप्रॅक्टर सेशन दिलं तर नक्कीच रिझल्ट हे भन्नाट येतात. बर. पण एकदा रिअलाइन केलेला मसल किंवा जो भाग असेल तो पुन्हा हलू शकतो का? एक लक्षात घ्या, ज्या मसलमध्ये ताकद नाहीये, ज्या स्नायूंमध्ये ताकद नाहीये, ज्या विसरल ऑर्गन मध्ये ताकद नाहीये, तिथले लिगामेंट्स वारंवार टाईट होतात, ते कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात, तर मणका हा वारंवार हलतो. बर. जर तिथले आजूबाजूचे मसल रिअलाइन केलेत, तिथले आजूबाजूचे ऑर्गन रिअलाइन केलेत आणि मग क्रायोप्रॅक्टरचं सेशन देताय तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 महिने एक सेगमेंट जर हल्ला तर कमीत कमी 6 सेशन घेतले तर तो बरा होतो. अच्छा. नुसतं एका सेशनने ते बरं होत नाही. इट्स रिक्वायर मिनिमम 6 to 9 सेशन. ओके. म्हणजे फॉलोअप आपल्याला ठेवायला लागणार. ओके. इंटरेस्टिंग आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येते मी. माझ्या मणक्याची मला काळजी घ्यायची आहे, मला माझ्या पोश्चरची काळजी घ्यायची आहे, तर मी काय क्विक टिप्स आहेत किंवा काय माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आहेत जे केले पाहिजेत? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट आहे म्हणजे आहार, दुसरी गोष्ट आहे म्हणजे विहार, आणि तिसरी गोष्ट आहे म्हणजे मन. आपला काय विचार करतोय, माझ्या मनात काय चाललंय. तर पहिला टप्पा जो आहे आहार, आपल्याला एक लक्षात घ्या, व्हाय आपला क्लिअर पाहिजे की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक एक डाएट फॉलो करतात, काही लोक दुसरा डाएट फॉलो करतात, काही लोक 2 वेळा जेवणाचा डाएट फॉलो करतात, काही लोक 4 वेळा जेवणाचा डाएट फॉलो करतात, काही लोक 3 वेळा जेवणाचा डाएट फॉलो करतात. तुमचं का हे महत्वाचं कारण तिथं पाहिजे की मला भूक किती लागते, माझं वय काय, माझं भुकेचं स्वरूप, आणि मी काय कशा पद्धतीचा आहार खातोय. एक लक्षात घ्या, तुमच्या कुळाने आतापर्यंत जे खाल्लंय, तुमच्या पिढ्यापिढ्यांना जे आजपर्यंत आहार खात आलेला आहात, तो आहार तुम्हाला खायचा आहे तुमच्या अकॉर्डिंग टू ऋतू आणि देश. ओके. एक लक्षात घ्या, मी गुजरातमध्ये जन्माला आलोय आणि मी जर पुण्यातला डाएट तिथे खाईल तर माझी पचन संस्था बिघडून जाईल. करेक्ट. मी आज पुण्यात राहतोय तर मला पुण्याच्या वातावरणाशी निगडीत जे पुण्याच्या आजूबाजूला पिकतं, जे पुण्याच्या आजूबाजूला तयार होतं, तशा प्रकारचा भाजीपाला, तशा प्रकारची धान्य, तशा प्रकारचं डाएट मी जर केलं तर नक्कीच मला त्रास होणार नाही. करेक्ट. जेवण करत असताना माझी प्रकृती ही वात आहे, पित्त आहे आणि कफ आहे, हे चेक केलं पाहिजे. मी जर स्थूल आहे तर मला 2 वेळा जेवण करायचं आहे. ओके. जर मी सडपातळ आहे, मला तब्येत थोडीशी वाढवायची पण आहे आणि माझं पोटही भरलं पाहिजे, पण मी एका वेळेस जास्त जेवण करू शकत नाही, मग अशा वेळेस तुम्ही 3 वेळा जेवण करा. ओके. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी, आणि 3 वेळापेक्षा जास्त जेवतो तो रोगी. करेक्ट. ओके. मग जेवण करत असताना माझं लक्ष मोबाईलमध्ये आहे का माझं लक्ष जेवणाकडे आहे? भूक लागली म्हणून मी जेवण करतोय का वेळ झाली म्हणून मी जेवण करतोय? हे सगळं बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो की जेवण म्हटलं की झोमॅटोमध्ये काय स्वस्त आहे आज ते मागवलं जातं. बरोबर. मग बरेच लोक वडापावरती पण जेवण करतात आहे, बरेच लोक नुसत्या पाणीपुरीवरती जेवण करतात आहे. तर तुम्हाला पोटभर जेवण
षडरसात्मक आहार, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावा, तिखट तुरट कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी खावा. असा जर आहार आपण घेतला तर आपल्याला नक्कीच मणक्याचा त्रास होणार नाहीये. दुसरं म्हणजे विहार. विहार म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतो, माझ्या हालचाली किती होतात आहे, मी दिवसभर दर 1 तासाने उठतोय का, दर मी 1 तास उभा राहतोय तर दर 1 तासाने मला 5 मिनिटं बसायचंय, मी 1 तास बसलेलो आहे तर मला 5 मिनिटं उभं राहायचंय, मी एक अर्धा तास पाऊण तास चाललोय तर 10 मिनिटं बसायचंय, मी गाडीतला प्रवास करतोय तर दर 45 मिनिटानंतर 2 व्हीलरचा प्रवास करत असेल तर गाडी साईडला घ्यायची आहे, 2-3 मिनिटं चालायचंय, परत गाडीचा प्रवास करा. 4 व्हीलरचा प्रवास करतोय, ट्रेनचा प्रवास करतोय, विमानाचा प्रवास करतोय तर 1 तासाने कंपल्सरी मधल्या पॅसेजमध्ये चाला. 4 व्हीलरचा प्रवास करत असाल तर गाडी साईडला घ्या, 5 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि परत गाडीत बसा. म्हणजे मणक्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस होणार नाही, नाहीतर ती गाडी खाली 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 येत राहणार आहे आणि त्यानंतर मग मसल दुखायला लागतात. मग सतत रोज संध्याकाळी बायकोला किंवा मुलांकडनं दाबून घ्यावं असं वाटतं, रोज पाय दाबून घ्यायचे वाटतात, कंबर दाबून घ्यायची वाटतं. ही जे आहे ते तुमचं तुम्ही दीर्घकाळ एका जागेवर काम करताय किंवा दीर्घकाळ तो मसल वापरताय म्हणून हा त्रास होतोय. तिसरा फॅक्टर मी तुम्हाला जे म्हटलं ते म्हणजे मानसभाव. आज मी बघतो दवाखान्यात परवाच एक केस माझ्याकडे आली होती. आई वडील मुलगा तिघही जण माझ्याकडे आले की आमच्या मुलाने ऑनलाईन गेमिंग 4-4 तास खेळून मानेला सूज आली आणि त्याने कमीत कमी 20-25 लाख रुपये आमचे घालवले. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळा तुम्ही गॅजेट्स दिले मुलांना, पण तुमचा मुलगा काय करतो हे प्रत्येक पालकाचं किंवा प्रत्येक घरातल्या माणसाचं, आईचं मुलाकडे, मुलाचं आईकडे, वडिलांचं आईकडे, बायकोकडे हे लक्ष पाहिजे की त्या गॅजेट्सचा योग्य वापर आहे का अयोग्य आहे. मग ह्याचा परिणाम त्यांच्या मनावरती, त्यांच्या शरीरावरती आणि ते दीर्घकाळ बसून वापरल्यामुळे मानेला सूज आली, मोठा हंप आला आणि 2 गाद्या त्याच्या बाहेर आल्या. मग तसेच एक दुसरी एक केस आली ज्याच्यामध्ये सतत चिडचिडपणा, सतत ताणतणाव, घरातलं कौटुंबिक वातावरण हे दूषित होतं कारण नवऱ्याला इच्छा होत नाहीये आणि बायकोला प्रचंड डिझायर्स होतात, ते इंटरकोर्स करायचे, सेक्स करायचे. मग त्याचा कुठेतरी परिणाम मनावरती होतोय, मनाचा परिणाम सगळ्या मसलवरती होतोय, इमोशनचा जो परिणाम आहे तो कुठे ना कुठे तुमच्या मज्जातंतूवर होणार आहे. त्याच्यामुळे तुमचं मन हे काय आहे, तुमच्या मनाला तुम्ही सांगा की बाबा मला यातनं बाहेर पडायचं असेल तर माझं मन जे विचार करतंय ते योग्य आहे का अयोग्य आहे. आज बरेच लोक काय करतात, मनाचा जो संबंध आहे तो खूप मोठा आहे आज आपल्या आयुष्यात. प्रत्येक घटना, आज माणूस काय करतो की प्रत्येकाचे ॲम्बिशन्स वाढत चालले, प्रत्येकाच्या गरजा या प्रचंड वाढत चालल्या. एखाद्याने एखादी गोष्ट विकत घेतली, ती गोष्ट माझ्याकडे पण पाहिजे म्हणून तो माणूस विचार करतो आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे जे असलेला आनंद आहे, त्याच्याकडे असलेले पैसे आहेत, तो सतत दुःखी राहून वेगवेगळे आजार निर्माण करतोय. त्यामुळे मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. आज मन कुठं आपलं अडकलंय, मनामध्ये काय विचार चालू आहे हे खूप 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 महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपली झोप. आज लोक रात्रीच्याला, मी परवाच एक पेपरमध्ये वाचलं की झोमॅटोचं सेल जो आहे फूड डिलिव्हरीचा, तो जवळजवळ संध्याकाळी 12 वाजल्यापासून ते पहाटेच्या 4 वाजेपर्यंत सेल हा 3 पट जास्त आहे दिवसभरापेक्षा. मला सांगा, लोक जर रात्रभर जेवण करणारे, रात्रभर जागून खाणार आहेत आणि दिवसा झोपणारे, तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध वागायला लागला तर तुमच्या शरीरात वेगवेगळे आजार निर्माण होणार आहे. आज ब्लड प्रेशर, शुगर हे आजार दिवसेंदिवस आज 7वी-8वीच्या मुलालाही दिसायला लागले बिकॉज ऑफ डाएट पद्धत बदलत चालली. झोप ही व्यवस्थित आपण 8 तास झोप ही घेतली पाहिजे. मला सांगा, सूर्याने जर सकाळी उगवण्याऐवजी संध्याकाळी उगवणं चालू केलं तर बरोबर. मला सांगा, आजचे आपले जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, ते पण संध्याकाळी झोपतात. मग आपण आपलं आहार, आपली झोप, आपल्या सगळ्याच्या गोष्टी या मन लावून आणि विचार करून जर केल्या, तंतोतंत पाळले, तर आपल्याला भविष्यात कुठलेच आजार होणार नाहीत. ॲब्सोल्युटली. खूप सुंदर सर तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं आणि अगदी सोप्या शब्दांमध्ये आपल्या ऑडियन्सला समजेल अशा शब्दात तुम्ही सगळ्या क्वेरीज आमच्या पूर्ण सॉल्व करून टाकलेल्या आहेत. आज मी खूप तुमचे आभार मानते आणि आपल्या ऑडियन्सला एक विनंती करते, तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. सरांना कॉन्टॅक्ट करायचे असतील तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतच आहे. कसा वाटला आजचा एपिसोड आम्हाला नक्की कळवा आणि द टीव्हीला लाईक, कमेंट, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.